नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर अमोल देशपुते तुमचं साकार फोरममध्ये हार्दिक स्वागत करतोय। आज भेटण्याचं विशेष कारण असं आहे की ज्या गोष्टीची आपण आतुरतेने इतके दिवसापासून वाट बघत होतो की समाज कल्याण परीक्षेची डेट कधी येणार। माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमीत कमी 50 कमेंट या डेट संदर्भातल्या असायच्या। तर त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची सूचना आहे, गुड न्यूज आहे की समाज कल्याण परीक्षा तसेच ओबीसी बहुजन कल्याण अधिकारी या दोघांच्या पण डेट डिक्लेअर झालेल्या आहेत। तर कधी असणार आहे एग्जाम, त्या एग्जामची स्ट्रॅटेजी काय असणार आहे। अगोदर आज आपण फक्त आता मी एग्जामच्या डेट्स बद्दल तुम्हाला डिक्लेअर करतो आणि त्यानंतर पुढच्या लेक्चर सीरीज मध्ये आपण स्ट्रॅटेजी, टेस्ट सीरीज, आपण काय काय केलेलं आहे, काय काय करायचं, कुठल्या कुठल्या बॅचेस आपल्या साकार फोरमवर उपलब्ध आहेत आणि विद्यार्थी मित्रांनी जे आतापर्यंत प्रेम दिलेलं आहे तसंच प्रेम इथून पुढे कंटिन्यू राहील अशी अपेक्षा ठेवतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो। तर आजचं जर बघितलं तर हे एमपीएससीच्या जे त्यांचा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, त्यांची वेबसाईट आहे, त्यावर आलेले आहे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर बहुजन कल्याण अधिकारी गट ब संदर्भ जाहिरात क्रमांक 24/2023 आणि 133/2023। एक जाहिरात आली होती तुमची मे महिन्यामध्ये आणि एक जाहिरात आली होती तुमची डिसेंबर महिन्यामध्ये। पण बघा, मे महिन्यात जी समाज कल्याण अधिकारीची जाहिरात आली होती तिला आता या मे मध्ये 1 वर्ष पूर्ण होईल, जवळपास 1 वर्ष पूर्ण होईल आणि या पूर्ण 1 वर्षभरामध्ये मित्रांनो आपण फक्त एक फी घेऊन आपण पूर्ण म्हणजे कुठली व्हॅलिडिटी न ठेवता आपण ते विद्यार्थी मित्रांना पुन्हा रिन्यू करून दिलेले आहेत बॅचेस। कारण एकच की त्यांचा अभ्यास झाला पाहिजे। पण त्या 1 वर्षभरातली बॅच तसेच इतर बहुजन कल्याण अधिकारीची डिसेंबरमध्ये आली होती आणि पुढच्या 4 महिन्यात लगेच त्याची परीक्षा घेण्यात आलेली। बघा, या दोघांची परीक्षा बरोबर आहे, ॲड नंबर कुठला होता 24/2023 आणि 133/2023। एक ॲड आली होती तुमची 10 मेला, दुसरी आली होती 5 डिसेंबरला। या दोघांची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे रविवार दिनांक 19 मे 2024। कधी? 19 मे, तारीख मार्क करून ठेवा मित्रांनो, 19 मे 2024 ला ही परीक्षा असणार आहे। जिल्हा केंद्र कुठले कुठले आहेत मित्रांनो? अमरावती आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, पुणे आणि नवी मुंबई। बरोबर आहे। याचा जो सिलेबस आहे, याचा संपूर्ण सिलेबस हा आयोगाच्या स्थळावर देण्यात आलेला आहे आणि जे पण म्हणजे तुम्ही अर्ज केलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट त्या वेळेमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न पडलेला आहे की सर, या 2 परीक्षांचे मी फॉर्म भरलेले आहेत दोघांचेही आणि परीक्षा मात्र एकाच दिवशी आहे, कसं करायचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुम्ही जर एक गोष्ट अनालाइज केली असेल, थोडंसं विचारपूर्वक बघितलं असेल तर जो अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे तुम्हाला दोघांसाठीचा, कशासाठीचा? दोघं गोष्टींसाठी। दोघं गोष्टी म्हणजे काय तर त्यात तुमच्या समाज कल्याण अधिकारी पण आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पण, या दोघांचा जो सिलेबस जो दिलेला आहे अभ्यासक्रम तो काय आहे तुमचा? सारखा आहे। काय आहे? सारखा, सेम अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही। त्यामुळे ही दाट शक्यता आहे की पेपर पण तुम्हाला सेम येऊ शकतो। शक्यता आहे मित्रांनो, पेपर पण काय असणार आहे तुम्हाला? सेम असणार आहे। आणि ज्यावेळेस मी शक्यता म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा असतो की तसं होणार आहे। मी तुम्हाला बऱ्याच आपले जे टेस्ट सिरीजचे जे समाज कल्याण अध्ययनच्या आपल्या 3 टेस्ट होणार होत्या बरोबर आहे, त्याच्यासाठी मला अनेक विद्यार्थी विचारत होते की सर टेस्ट कधी टाकणार, टेस्ट कधी टाकणार, टेस्ट कधी टाकणार, बरोबर। आणि मी त्यांना म्हटलं होतं जशी परीक्षेची तारीख डिक्लेअर होणार असेल त्याच्या 1 दिवस अगोदर टेस्ट टाकली जाईल, असं माझं स्टेटमेंट होतं। काल मी पहिली टेस्ट अपलोड केलेली आहे आपल्या साकार फोरम या ॲपला, तुम्ही जाऊन बघू शकतात, बरोबर आहे। आणि आज तुमची डेट या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे। तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की परीक्षा जी आहे ती दोघांचे पेपर काय होऊ शकतात? सिमिलर। त्यामुळे ज्यांनी दोघं फॉर्म भरलेले आहेत त्या दोघांना त्याच्यामध्ये चांगली संधी आहे अभ्यास करून ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी, बरोबर आहे। आता आपल्या ॲपवर, साकार फोरम ॲपवर, बरोबर आहे, समाज कल्याण हा जो टॉपिक आहे, जो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे पूर्ण पेपरमध्ये, त्याच्यामध्ये जवळपास 6 मेजर पॉईंट्स आहेत। त्या पॉईंट्सची पूर्ण बॅच विथ लेक्चर्स, 80 पेक्षा जास्त लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये टेस्ट आहेत, त्याच्या नोट्स PDF स्वरूपामध्ये आहेत आणि हे सगळे आपल्या साकार फोरम या ॲपवर उपलब्ध आहेत। जर तुम्हाला ॲप सापडलं नसेल तर त्याची लिंक आत्ताच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही पोहोचवाल ही अपेक्षा ठेवतो। आणि पुढच्या स्ट्रॅटेजी लेक्चरला आणि यूट्यूब लाईव्ह आपलं जे आता सुरू होणार आहे प्रश्नांसाठीचं, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपलब्ध राहावं ही अशी विनंती करतो आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये। धन्यवाद मित्रांनो।